शिंदेंच्या शिवसेनेचे 22 आमदार फडणवीसांच्या गळाला लागलेत असा दावा आदित्य ठाकरेंनी केला होता। त्यावर आता मंत्री शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय। 2022 ची पुनरावृत्ती ही 2026 मध्येही होऊ शकते। शिंदेंनी आदेश दिला तर उद्याच ठाकरेंचे अनेक आमदार सोबत येतील असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय। शिंदे साहेबांबरोबर असणाऱ्या आमदारांपैकी एक नाव सांगून दाखवा, एक की तो आमदार काही वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहे। आमचं टायगर ऑपरेशन टायगर चालू आहे, फक्त आम्ही सिग्नलची वाट बघतोय। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा एकदा सिग्नल आला की ते ऑपरेशन यशस्वी होईल। नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये सेना भाजपच्या अनेक नेत्यांनी एकमेकांवरती टीका केल्या, मात्र या सगळ्या टीका टिप्पण्या पक्षावरती नाहीत तर व्यक्तिगत होत्या असं शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। तर या टीका टिप्पणीमुळे महायुतीत कुठलेही वितुष्ट येणार नाही, पुढील सगळ्या निवडणुका महायुती म्हणून लढू असं देखील संजय गायकवाड म्हणाले। तेवढं काही एवढं संबंध खराब झालेले नाही आहेत आणि आमची टीका पक्ष म्हणून होती, व्यक्ती म्हणून टीका होती। त्यामुळे पक्षावर टीकेचा काही प्रश्न नाही आहे आणि तेवढं झालं असेल तर ते काही आम्ही मनामध्ये ठेवत नाही। केवळ मुंबई महापालिकेसाठी भाजपला शिवसेना सोबत हवी आहे। एकदा का महापालिका निवडणूक झाली की भाजपला शिवसेनेच्या कुबड्या नको होतील अशी टीका ही रोहित पवारांनी केली आहे। तर निवडणुकीनंतर भाजप 2 नेत्यांना हाताशी धरून ऑपरेशन लोटस राबवेल आणि शिवसेना फोडण्याचे प्रयत्न करेल असा दावा देखील रोहित पवारांनी केलाय। मुंबई महानगरपालिकेसाठी फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष हा भाजपला पाहिजे। जसं अमित शाह साहेब महाराष्ट्रात येऊन त्या 2 कुबड्या आम्हाला नको असं सांगितलं होतं, तसं या कुबड्यांना मात्र फक्त अडकवलं जाईल का फेकलं दिलं जाईल हे आपल्याला बघावं लागेल। पण 2029च्या आधी मात्र भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी निवडणूक त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल असं तरी या ठिकाणी आपल्याला वाटायला लागलं। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं कंबर कसली आहे। सेना भवनावरती राज्यातील सगळ्या जिल्ह्यातील प्रमुखांची बैठक पार पडली। उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शनही केलंय। पक्षफुटीनंतर पदाधिकारी आणि शाखा प्रमुख कोण आहेत, किती जागा रिक्त आहेत त्याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत। तर कोणत्या महापालिकेमध्ये आपली ताकद किती याचा आढावा घेऊन एक रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देखील उद्धव ठाकरेंनी दिलेत। हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आमदार संतोष पांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी एकमेकांवरती जोरदार आरोप प्रत्यारोप केले होते। सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी दोन्ही नेते सध्या नागपुरात आहेत। दरम्यान विधान भवन परिसरामध्ये दोघांनी देखील एकत्र येत फोटो सेशन केलं। हे फोटो सोशल मीडियावरती आता चांगलेच व्हायरल होत आहेत। स्ट्रॉंग रूममध्येच ईव्हीएमची पडताळणी केल्यानं धाराशिवमध्ये गोंधळ उडालाय। ईव्हीएम मशीन ठेवलेल्या रूममधून मशीनचा संशयास्पद आवाज आल्यानं एकच गोंधळ उडाला। यावर दोन्ही शिवसेनेनं आक्षेप घेत खडा पहारा घेण्याचा इशारा दिलाय। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेल्या धाराशिव शहरातील 3 प्रभागातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मशीनची पडताळणी केली जात होती। त्या ठिकाणी मशीनचा वोटिंग केलेला आवाज येत आहे, परंतु यामध्ये संशय येणार साहजिकच आहे। परंतु या बाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी पूर्णतः डोळेझाक करत आहेत। आमचा त्याच्यावरती आरोप आहे, त्यांनी या बाबतीत स्पष्टता द्यावी आणि या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत। सध्या लाईट गेलेली आहे, त्याची स्क्रीन बंद आहे, परंतु ते म्हणतात ते आमची रेकॉर्डिंग चालू आहे। आम्ही या ठिकाणी ज्या दिवशी या ठिकाणी वोटिंग मशीन सील केलेत त्या दिवसापर्यंतपासून ते आजपर्यंतच्या किंवा निवडणूक मतदान होईपर्यंतच्या पूर्ण CCTV फुटेजची आम्ही या ठिकाणी मागणी केली। कोल्हापूरच्या पेठ वडगावमध्ये स्ट्रॉंग रूम समोर लावलेले CCTV कॅमेरे पोलिसांनी काढलेत। यामुळे स्ट्रॉंग रूम समोर तणाव निर्माण झाला। स्वखर्चाने उमेदवारांनी लावलेले कॅमेरे हे काढण्यात आले। CCTV कॅमेरे काढल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते हे आक्रमक झाले। उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावरती जाणार आहेत। अजित पवार एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी संध्याकाळी दिल्लीला जात असून रात्री उशिरा पुन्हा नागपूरला परतणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान दिल्लीवारीमध्ये अजितदादा काही राजकीय भेटीगाठी घेतात का याकडे देखील लक्ष असेल। हिवाळी अधिवेशनाचा आज 3रा दिवस आहे। मुंबई हिवाळी अधिवेशनाचा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावरती बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी घेरलं। त्यामुळे मंगळवारी हे विधेयक पास होऊ शकलं नाही।
तर विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्री यावरती उत्तर देतील आणि सत्ताधारी आणि विरोधी आमदारांचा समाधान झाल्यानंतर विधेयक हे मंजूर होईल. याशिवाय आज 293 अन्वये सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव हा विधानसभेमध्ये मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावावरती सत्ताधारी आमदार हे चर्चा करतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप अनेक ठिकाणी मदत मिळालेली नाही, त्यामुळे सरकारला घरचा आहेर देण्यासाठी सत्ताधारी आमदार या चर्चेमध्ये सहभाग घेणार आहेत. विशेष लक्ष आहे सुधीर मुनगंटीवार आणि निलेश राणे यांच्या भूमिकेवरती. पावसाळी अधिवेशनात विना पास येणाऱ्या व्यक्तींचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अशात फ्रीस्टाईल हाणामारीमुळे हा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील सत्ताधारी आमदार आणि मंत्री हेच विना पास नागरिकांना प्रवेश देत असल्याबाबत निदर्शनास आलेलं आहे. राजू कोरेमोरे, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, प्रवीण तायडे, किशोर जोरगेवार, सिद्धार्थ खरात आणि मंत्री उईके यांच्या सांगण्यावरून पहिल्या दिवशी 15 नागरिकांना विना पास प्रवेश देण्यात आला. मंगळवारी विधानसभेमध्ये अध्यक्ष राम शिंदेंनी या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात चर्चा झाली आहे. चव्हाण आणि नार्वेकरांसोबत ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे हे देखील चर्चेमध्ये सहभागी झाले होते. राजकीय कटुता दूर ठेवत तिन्ही नेते चर्चा करताना दिसले. अधिवेशनादरम्यान गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याचा अहवाल हा आता तयार झालाय. उद्या हा अहवाल विधिमंडळ सुरक्षा रक्षकांकडून विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहाच्या परिसरामध्ये दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हे आमने सामने आले होते. या प्रकरणी आता तयार करण्यात आलेल्या गोपनीय अहवाल हा विधानसभा अध्यक्षांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते. ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडलाय. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. या व्हिडिओमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे. जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मला असं वाटतं याला पोलिसांना आपण सांगितलं तर त्यांनी सांगावं, मग पोलिसांकडे जावं आणि पोलिसांना याची चौकशी करायला सांगावी असं मला वाटतं. जर पोलीस माझ्याकडे आले तर मी सगळ्या गोष्टी डिटेल त्यांना सांगेल. मग महेंद्र दळवींनी जर मॉब केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल. हे पण मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मी. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी अंबादास दानवेंचे आरोप फेटाळलेत. आरोप सिद्ध करा, संबंध आढळल्यास आमदारकीचा राजीनामा देईन अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवींनी दिली आहे. तर हा व्हिडिओ माझा नाही, तो लाल शर्टवाला कोण आहे ते दानवेंनी सांगावं असं देखील दळवी म्हणाले. एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये जे काय चाललंय याविषयी मला असं वाटतं की याचा बोलवता धनी नक्की कोणतरी आहे आणि ते त्यांच्या जवळचे असतील आणि त्याच्यामुळे हा प्रकार त्यांनी घडवला असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. आणि या व्हिडिओ जर चुकून खरा निघाला किंवा मी माझ्या राजकीय जीवनात त्याग करेन, आमदारकीचा राजीनामा देणे तीव्र सत्यानंतर नाहीतर अंबादास दानवेने राजकारण संन्यास घ्यावं. त्यामुळे अशी एखादी संसदेपासून लोकांसमोर येणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदाच आहे. त्यामुळे आपल्याकडं कर्तृत्व असताना काय केलं नाही आहे आणि आता गेल्यावरती अशा पद्धतीनं लोकांना बदनाम करणं हे काय शोभने नक्की नाही आहे. आता लाल टी शर्ट घातला माणूस कोणा त्यांनी खरंच लोकांसमोर आणावा, जे काय त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल तर लोकांसमोर नक्की मांडावं त्यांनी. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. माजी विरोधी पक्षनेत्यानं व्हिडिओ दिला असेल तर गांभीर्यानं दखल घ्यावी असं मुनगंटीवार म्हणाले. अधिवेशनाच्या कालावधीवरून देखील त्यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळला. आचारसंहिता आड येत असेल तर अधिवेशन कशाला असा सवाल देखील त्यांनी केलाय. तसंच स्वतंत्र विदर्भावरती विचार करावा लागेल असं देखील त्यांनी म्हटलंय. एखादा व्हिडिओ माजी विरोधी पक्ष नेत्यांनी दिला असेल तर शासनाच्या वतीने निश्चितपणे
त्या संदर्भात गंभीर दखल घेण्याची पद्धत आहे. आणि विधानसभेच्या सभापती सरकारकडे या संदर्भात व्हिडिओ देऊन त्या व्हिडिओमधली सत्यता त्याची पडताळणी ही करते. माझी स्वतःची इच्छा आहे की 3 आठवडे का 6 आठवडे अधिवेशन घेतलं पाहिजे, पण आचारसंहितेच्या कारणाने जर अधिवेशनात चर्चाच करता येत नसेल तर नुसतं अधिवेशन घेऊन त्याचा उपयोग होणार. विरोधी पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी ना आमचे दोन्ही मित्रांची तयारी असणार आहे. मागेही शिवसेना जी उद्धव साहेबांची शिवसेना तेव्हा आमच्यासोबत होती त्यांची तयारी नव्हती. आम्हाला शेवटी 14 मध्ये 123 आमदार निवडून आले, आत्ताही आम्ही 132च आहोत. त्यामुळे असा ठराव पास करायला आत्ता आमच्याकडे संख्याबळ नाही आहे. अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या कथित व्हिडिओवरून आता शिवसेना आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. हा व्हिडिओचा संशय थेट सुनील तटकरेंवरती व्यक्त केला जातोय. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या बंडलांसोबतचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे यांना पाठवला असू शकतो असं वक्तव्य हे महेंद्र थोरवेंनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपानं आणि रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्या रूपानं आम्ही शत्रू पाळलेला आहे असं खळबळजनक वक्तव्य आमदार महेंद्र थोरवे यांनी केलंय. रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कूटनीतीचं राजकारण. दानवेंनी सादर केलेला व्हिडिओ एआयद्वारे तयार केला असल्याचा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय. एआयद्वारे व्हिडिओ करून आमदारांची बदनामी केली जात असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय. दळवी साहेबांचा जो व्हिडिओ आज दाखवण्यात आलेला आहे तो AI करून मॉप करून तो केलेला व्हिडिओ आहे. दळवींनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे, ओपन चॅलेंज आहे माझं, त्यांनी यावं, पुरावे दाखवावेत, मी पदाचा राजीनामा देईन. या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स तर त्याच्याकडे असतो. AI करून हा कुणाचाही व्हिडिओ दाखवू शकतात. उद्या हे अख्ख्या आमदारांचा सुद्धा अशा व्हिडिओ करू शकतात. अंबादास दानवेंनी आतापर्यंत जेवढे आरोप केले त्याच्यामध्ये कुठल्याही आरोपात तथ्य आढळलं नाही आहे आणि तो व्हिडिओ मी काही बघितला नाही. आणि आजकाल काय AIच्या माध्यमातून सगळे नकली व्हिडिओ बनवले जातात आणि नेमकं अधिवेशन असलं की तेव्हाच आम्हाला आमच्या आमदारांना आमच्या पक्षाला टार्गेट केलं जातं आहे. हे फक्त निवडणूक अधिवेशनापुरते विश्व असतात. पण हे व्हिडिओ कोणीतरी देत असेल ना उपाटाला, कोण देत? बनवल्या जातात हे व्हिडिओ नकली. आता AI तर कसं करते तुम्हाला माहीत नाही का? हुबेहूब काही करू शकतात ते. दानवेंच्या आरोपानंतर विरोधी पक्षानं हल्लाबोल सुरू केलाय. तुम्हाला आणखी असे व्हिडिओ पाहायला मिळतील अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. राज्यात खोक्या-बोक्यांचं सरकार असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तर सत्ताधाऱ्यांकडे वारेमाप काळा पैसा कसा येतो हे पंतप्रधानांनीच सांगावं असं आव्हान हे भास्कर जाधवांनी दिलंय. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. आता हे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिधाचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? आता ह्यामध्ये काय नवल आहे की हे सगळे आमदार हा धंदा करून बसले आहेत तिजोरी साफ करण्याचा. आणि याचं कनेक्शन खरं आहे की खोक्याशी संबंध आहेच. त्यामुळं खोके कुठेही तुम्हाला दिसेल महाराष्ट्रात आणि राज्यच खोक्यांचं आलेलं आहे. खोक्या आणि बोक्यांचं राज्य महाराष्ट्रात असल्यामुळे नोटाच्या बंडला ज्या काही आमच्या अंबादासजींनी दाखवलं आहे ते सत्य आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजेत, प्रामाणिकपणा सिद्ध केला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत. याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.